म्हणतात की तुम्ही त्या रानामध्ये तुमच्या रानामध्ये कापूस लावू नका, तुमचं रान हलकं आहे, खडकाळ आहे, त्याच्यामध्ये कापूस येत नाही. तो शेतकरी आमच्याकडे येतो, आमच्याकडे आल्यानंतर आमचा देखील सल्ला त्या शेतकऱ्याला असतो की तुम्ही शास्त्रज्ञांनी सांगितल्यानंतर कापूस लावूच नका. पण तो शेतकरी एवढा जिद्दीला पेटला होता, सर मी आता या शेतामध्ये कापूसच पीक लावतोय, दुसऱ्या आमच्या गावामध्ये दुसरं पिकच येत नाही, सोयाबीन तुम्ही म्हणाल कोणतंच म्हणा ते येऊच शकत नाही, आम्हाला कापसाची सवय, आम्ही कापूसच हे पीक लावू. पण या वेळेस मी आहे ना, मी दरवेळेस काय करतो, पेरून द्यायचं, जास्त लक्ष द्यायचं नाही, ते तसंच आहे. पण यावेळेस तुम्ही सांगा मला कशा पद्धतीनं शेती करायची, त्या पद्धतीनं मी कापूस लावायला तयार आहे. तो शेतकऱ्यांनी दररोज दर आठवड्याची शेतीशाळा पाहत होता, त्या शेतीशाळेमध्ये शास्त्रज्ञ सांगेल त्या पद्धतीने शेती करत होता. आम्ही त्यांच्या शेतीवर जात होतो, भेट देत होतो. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सांगितल्या पद्धतीनं त्या शेतकऱ्याने शेती केली. पहिल्याच वर्षी त्या शेतकऱ्याला कापसामधून उत्पादन किती आलं असेल तुम्ही सांगा. किती आलं असेल? 3.5 एकरामध्ये घेणारा शेतकरी 7 क्विंटल आलं असेल. आणखी कोणाला काय वाटते? 10 क्विंटल आलं असेल. 10 क्विंटल आलं असेल. मी सांगतोय त्या शेतकऱ्याला 12 क्विंटल पहिल्याच वर्षामध्ये उत्पादन मिळालं एका एकरामध्ये कापसाचं. आता दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्यानं टार्गेट सेट केलं होतं, मला 3.5 क्विंटलवर मी 12 क्विंटल कापूस घेऊ शकलो. आता माझं टार्गेट हे असणार आहे 20 क्विंटलाचं. दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्यानं 20 क्विंटलाचं टार्गेट ठेवलंय आणि दुसऱ्या वर्षी त्या शेतकऱ्याला 17 क्विंटल कापूस झाला. आणि तिसऱ्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षाचं तुम्हाला उदाहरण सांगतोय, टार्गेट ठेवलं होतं 30 क्विंटलाचं, त्या शेतकऱ्याला एका एकरामध्ये 25 क्विंटल कापूस झाला. आज त्या शेतकऱ्याकडे तालुक्यातील सगळे शेतकरी येतात, कापसाचं त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतात. जिल्ह्याचा कापसामधील सर्वात जास्त उत्पादन घेणारा शेतकऱ्याचा बहुमान देखील त्या शेतकऱ्याला मिळाला कृषीकडून. म्हणजे त्या शेतकऱ्याचं एवढं नाव जबरदस्त झालं तालुक्यामध्ये, सगळेच गट त्याच्याकडे जातात. आज एवढं ज्ञान त्या शेतकऱ्याकडे आहे की आम्हाला सुद्धा कापसातलं तेवढं ज्ञान नाही. मागच्या वर्षी काय चुकी झाली तो लिहून ठेवतोय आणि पुढच्या वर्षी ती चुकी करायची नाही हे सुद्धा त्याच्याकडे नोंद असते. धनराज सोळंके म्हणून त्या शेतकऱ्याचं नाव आहे. तुम्ही कधीही त्याला फोन करू शकता, नंबर घ्या, कधी पण त्याला फोन करू शकता. मला एवढंच सांगायचंय फक्त की आपण जर शेतीच्या पद्धती जर बदलली करण्याची, आपण काय आपली पद्धत काय माहित आहे का, बाजारातून बियाणं आणायचं, पेरून द्यायचं, त्याच्याकडे काहीही त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया करायची नाही. ही पद्धत आपल्याला मागे घेऊन जात आहे. थोडंसं आपण नवीन पद्धतीनं शेती करण्याचा प्रयत्न करूया. नवीन पद्धत म्हणजे काय, तुम्हाला वेगळं फार काही करायचं नाही. बियाणं आणायचं, त्याची उगवण क्षमता तपासायची, ही एक पद्धत झाली. बियाणं आणायची, त्याच्यावर बीज प्रक्रिया करायची, ही एक पद्धत झाली. त्याला औषध लावायचे, रासायनिक बुरशीनाशकापासून, कीटकनाशकापासून त्याचं संरक्षण व्हावं याच्यासाठी त्याला औषध लावायची. त्याची रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, त्याची चांगली वाढ व्हावी याच्यासाठी त्याला जैविक जे घटक आहेत, अन्नद्रव्य आहेत, ते जैविक जीवाणू लावायचे. त्याच्यामुळे काय होते, तुमच्या उत्पादनात फक्त बीज प्रक्रिया केली ना 10 ते 15% वाढ होते. शास्त्रज्ञ म्हणतात 30% वाढ होते, पण मी जास्त नाही म्हणत, 10 ते 15% तुम्हाला वाढ बीज प्रक्रिया केल्यामुळे फक्त होते. पेरणीची पद्धत थोडीशी बदला, बीबीएफ पद्धतीनं पेरणी करूया. बीबीएफ यंत्र नसेल तर घरच्या घरी बीबीएफ पेरणी यंत्रानं आपण पेरणी करू शकतो. बीबीएफ म्हणजेच काय, बेडवर केलेली पेरणी. आलं का लक्षात? दोन्ही साईडला वाफा असतो. या बीबीएफचा उपयोग काय होतो, जास्त पाऊस पडला तर पाणी निघून जाते, कमी पाऊस पडला तर त्या बेडमध्ये वापसा टिकून राहतो. त्याच्यामुळे पिकाला ताडण बसणार नाही, पाण्याची कमतरता पडणार नाही. आणि आपल्या इकडे होते तसंच, अगदी फळधारणा, त्या सोयाबीनला फुलधारणा येते, फळधारणा येते आणि त्याच वेळेस पावसाची दांडी असते आणि मग ते माल पकत नाही, बरोबर आहे काय? त्याच वेळेला जर ती बीबीएफ वर पेरणी असली, त्याच्यावर वापसा टिकून असला तर चांगल्या पद्धतीने माल सेट होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं, नवीन पद्धतीनं आपण शेती केली, चिकट सापळे, कामगण सापळे लावणे, ह्या फवारण्या करणे, ह्या सगळ्या पद्धती ज्या आहेत, ह्याच पद्धती आपल्याला उत्पादन वाढवून देण्यासाठी मदत करू शकतात. हे सगळं जर आपण केलंय तर एकतर उत्पादन खर्च कमी होणार आणि उत्पादनात वाढ होणार. आणि ही गोष्ट केली म्हणजेच तुम्हाला या स्पर्धेमध्ये बक्षीस देखील मिळणार. या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय 3 बक्षीस आहेत. पहिलं बक्षीस 50 लाखाचं, दुसरं बक्षीस 30 लाखाचं, तिसरं बक्षीस 20 लाखाचं, असं राज्यस्तरीय 3 बक्षीस आहेत. महिलांसाठी सुद्धा विशेष बक्षीस आहेत, 10-10 लाखांचे महिलांसाठी विशेष बक्षीस आहेत. त्याच्यानंतर जिल्हा स्तरावर सुद्धा बक्षीस आहेत, 5 लाखाचं, 3 लाखाचं, 2 लाखाचं, असं
जिल्हा स्तरावर सुद्धा बक्षीस आहेत. मला वाटते की तुम्ही फक्त एक उद्देश घेऊन काम करा, आपला उत्पादन खर्च कमी करायचा आहे, उत्पादन वाढवायचा आहे, हा उद्देश घेऊन जर काम केलाय तर तुम्ही बक्षिसापर्यंत सहज जाऊ शकता. बक्षीस घेणं फार काही अवघड नाही. आपल्या 100 मार्काची ही स्पर्धा आहे. फक्त किती मार्काची? 100 मार्काची. आणि गुण कशासाठी आहेत? गुण याच्यासाठी आहेत की तुमचा उत्पादन खर्च कमी व्हावा, याच्यासाठी काम दिलेलं आहे, त्याला गुण आहे. गुण याच्यासाठी आहे तुमचं उत्पादन वाढावं म्हणून तुम्ही ते काम कराल, म्हणून ते गुण दिलेले आहेत. आता ते कसे गुण आहेत ते पहा, सांगतो. 100 गुण घेणं फार काही अवघड नाही. पहा, सर्वात महत्वाची गोष्ट, तुमचा गटबांधणी केली, तुम्हाला 2 गुण मिळाले. आलं लक्षात? तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप तयार केला, तुम्हाला 1 गुण मिळाला. तुम्ही ही पीक पाहणी केली, तुम्हाला 1 गुण मिळाला. तुम्ही मागच्या वर्षाची उत्पादकता भरली, तुम्हाला 1 गुण मिळाला. आता खर्च कमी होण्यामागे जर तुम्ही एकत्रित निविष्ठा खरेदी केली, म्हणजे बियाणं, खत, औषधे हे सगळे एकत्रितपणे खरेदी केले, तर तुम्हाला तिथं 10 गुण मिळतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकमेकांना मदत केली, सहकार्य केले, इर्जिक केले, आवड-सावड केली, तर त्याच्यासाठी तुम्हाला 10 गुण आहेत. म्हणजे एकमेकांना मदत करण्यासाठी. सगळेच कामं नाही, फक्त 4 कामं मोजके, एका कामाला 2.5 गुण. तुम्ही दशपर्णी अर्क तयार केलाय तर तुम्हाला 2.5 गुण मिळतात. आलं का लक्षात? तुम्ही खुरपणीचं काम केलं, एकमेकांना मदत केली, तुम्हाला 2.5 गुण. असे 4 कामं केली की 10 गुण तुम्हाला मिळतात. व्हिडिओ कॉल साठी तुम्हाला 15 गुण आहेत. जर आम्ही आता पुढच्या आठवड्यामध्ये व्हिडिओ कॉल सुरू करणार आहोत, तुम्हाला काय करायचंय, 15 मिनिट फक्त वेळ द्यायचा आहे. तो व्हिडिओ कॉल मध्ये काय सांगतात आपले जे मेंटॉर आहेत तुमच्या तालुक्यासाठी, तायडे सर आणि तुपे सर, अमर सर, हे 3 मेंटर आहेत. आणखी रोहिणी मॅडम, 4 मेंटर आहेत. हे मेंटर तुम्हाला कॉल करतील, त्या व्हिडिओ कॉलवर त्यांच्याशी संवाद साधायचा. ते काय करणार आहेत, तुम्हाला पुढच्या आठवड्यामध्ये काय नियोजन करायचं आहे त्याची माहिती देणार आहे. म्हणजेच आपल्याला नियोजनबद्ध शेती करायची, तर पेरणीपूर्वीच तुम्हाला 3 कॉल केले जातील. त्या 3 कॉलला तुम्ही हे करा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितल्या जाईल बीज प्रक्रिया कशी करतात, उगवण क्षमता कशी करतात, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या व्हिडिओ कॉल मध्ये सांगितल्या जाईल. म्हणजेच टप्प्याटप्प्याला आपण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. त्यानुसार तुम्हाला हे व्हिडिओ कॉल अटेंड करण्यासाठी 15 गुण आहेत. व्हिडिओ कॉल मध्ये सांगितलेली माहिती तुझी अंमलबजावणी तुम्ही शेतामध्ये केली, म्हणजे SOP ची अंमलबजावणी केली, तर तुम्हाला 20 गुण त्याच्यामध्ये आहेत. मला सांगा, हे गुण मिळवणं फार काही अवघड आहेत का? काही अवघड नाही. या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवणं अवघड नाही. या स्पर्धेमध्ये अवघड काय सांगू का? फक्त 3 गोष्टी अवघड आहेत. तर 3 गोष्टी जर तुम्हाला चांगल्या प्रकारे जमल्या तर तुम्ही निश्चितच स्पर्धेमध्ये जिंकाल आणि तुमचं उत्पादन देखील वाढवा. तर 3 गोष्टी कोणत्या? तर पहिली गोष्ट आहे म्हणजे तुमचा जो गट आहे ना, तो असा नको, तो असा पाहिजे. सर्वात महत्वाची आहे तुमची एकी. तुमची जर एकी असेल तर तुमचा गट चांगल्या पद्धतीनं काम करेल. दुसरी गोष्ट आहे, ही एकी टिकून ठेवण्यासाठी तुमच्या मधला उत्साह. जसा उत्साह तुम्ही आज आलेत मीटिंगला, अगदी कमी वेळेमध्ये सगळेजण आले, हाच उत्साह शेवटपर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे. 3 महिने आपल्याला हा उत्साह टिकवावा लागणार आहे. 3 महिने तुम्ही उत्साह टिकवला, एकी टिकवली, आणि त्यासोबत हे उत्साह टिकून ठेवण्यासाठी तुमची जिद्द. प्रत्येकाने जिद्द ठरवली की आपल्याला आता फार्मर कप मधील बक्षीस घ्यायचंय, आपल्याला आता आपल्या शेतीमधील खर्च कमी करायचा आहे, आपल्याला आता आपल्या उत्पादन वाढवायचं आहे. ही जिद्द ठेवली, टार्गेट ठेवलं तुम्हाला उत्पादन किती काढायचं, तर मी सांगतोय की तुमचं उत्पादन देखील वाढेल, खर्च देखील कमी होईल आणि बक्षीस देखील तुम्हाला मिळेल. तर अशा प्रकारची ही स्पर्धा आहे. मला एवढंच बोलायचं होतं म्हणून खास तुमच्यापर्यंत मी आलोय. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही बिनधास्त विचारू शकता. दशपर्णी अर्काची मी माहिती पुन्हा एकदा सांगतोय, म्हणजे तुम्ही उद्या दशपर्णी अर्क बनवून घ्या. ठीक आहे, ओके.